कृष्ण हरी. आज स्वर्णाद संगीत ऑफिस चॅनल या माध्यमातून संतांची ओळख, संतांचे महत्त्व, संतांचे कार्य किंवा संतांचे संपूर्ण चरित्र या विषयातून तुमच्या समोर आज श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज या महान भगवत भक्त या संताविषयी आपण चर्चा करणार आहोत. याकरता आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस आम्ही चॅनलवरती संतांची ओळख, संतांचे कार्य याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू, ते सर्वप्रथम आपणास मिळेल व याविषयी महत्त्वाची माहिती आपणास मिळू शकते. तर चला, श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या चरित्रावर आपण आज भाष्य करणार आहोत. श्री संताजी जगनाडे महाराज यांना एक मुलगा झाला. त्यांचे नाव बाळोजी होते. नंतर एक मुलगी झाली, तिचे नाव भागूबाई असे होते. चक्रेश्वराच्या देवळात श्री संत तुकाराम महाराजांचे कीर्तन झाले. ह्या कीर्तनाला गावातील तसेच दुसऱ्या गावाहून सुद्धा बरीचशी मंडळी आली होती. संतांजींचे कीर्तन ऐकण्यास हे पण या ठिकाणी तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात गेले. तुकाराम महाराजांची भक्ती, ज्ञान, वैराग्य या विषयावर संपूर्ण कीर्तन त्यांनी ऐकले. त्या कीर्तनामुळे संतांजींच्या मनावर फारच परिणाम झाला. त्यांच्या ठिकाणी भगवत भक्ती, ज्ञान, वैराग्य जागृत झाले आणि संतांजींनी तुकाराम महाराजांनी भेट घेतली. तेव्हापासून संताजी व संत तुकाराम महाराजांची मित्रता अगदी जवळजवळ दृढ अशा प्रकारची झाली. ती मित्रता पुढे घट्ट व मजबूत झाली. संताजी येथे तुकाराम महाराजांचे कीर्तन राहता होते. ते कीर्तन ऐकण्यात जात होते. संताजी सावलीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या बरोबर राहत होते. संतांजीच्या ठिकाणी वैराग्य वाढत, मनुष्य जन्म मिळणे फारच दुर्लभ, जर मिळाला तर सद्गुरू महात्मा मिळणे कठीण. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आपण अजूनपर्यंत गुरु नाही केला. गुरुशिवाय मार्ग मिळत नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणून संताजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना गुरु करण्याचे ठरवले व ते तुकाराम महाराजाला शरणही गेले. मला उपदेश द्यावा व शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा अशी विनंती तुकाराम महाराजांना श्री संताजी महाराजांनी केली आणि अनुग्रह महाराजांनी त्यांना दिला. वास्तविक तुकाराम महाराजांच्या कीर्तनात संताजी महाराज टाळ वाजवण्याचं कार्य या ठिकाणी करायचे. अभंगाचे द्रुपद म्हणत संतांचा आवाज व म्हणणी चांगली होती. तसेच अक्षरे वळणदार होते, त्यामुळे अभंगाचे लिखाण वहीमध्ये करत असत. तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लिखाण गंगाधर मावाळ ब्राह्मण व संताजी जगनाडे तेली हे करत असे. दोघेही हुशार व एक पाटी होते. एकदा वाचले की त्यांना पाठांतर होत असे. तुकाराम महाराजांचे 14वे टाळकरी होते. त्यापैकी हे दोघे जण प्रमुख होते. संताजीच्या समकालीन तुकाराम महाराज, शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे या ठिकाणी त्यावेळेस होते.
जनार्दन स्वामींनी त्यांच्या शिष्य संत एकनाथ महाराज यांना दत्तप्रभूचे दर्शन करून दिले. त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजालाही मनात आले की संताजी व गंगाधर यांना शिवाचे दर्शन करून देऊ. एक दिवस तुकाराम महाराज, संताजी व गंगाधर मावळ हे तिघे जण शंभू शिखर यात्रेला गेले. तेथे मुक्काम केला. फक्त 4 माणसाचा स्वयंपाक केला. आता जेवण करावे एवढ्यात नग्न दिगंबर एक महात्मा आला व तुकाराम महाराजांनी मला भूक लागली आहे, भोजन द्या म्हणून म्हटले. तुकाराम महाराजांना सांगितल्याप्रमाणे अतिथीला भोजन वाढावे. अतिथी देवो भव. त्या भिक्षुकाने आणखीन द्या म्हणून पूर्ण स्वयंपाक केले अन्न एकट्या ग्रस्ताने ग्रहण केले व तो निघून गेला. सर्व भांडे रिकामी झाले. पुन्हा स्वयंपाक करून आपण जेवण करू म्हणून संताजीला शिरा, आटा, सामान आणण्याकरता पाठवले. सामान आणल्यानंतर भांडी जवळ गेले. तो काय चमत्कार, भांडी अन्नाने पूर्ण भरलेली आहे. तेव्हा तुकारामाने सांगितले की तो भिक्षक नसून प्रत्यक्ष शंकर भगवान आहे. त्यांनी आपल्याला दर्शन दिले आहे. गुरुच्या कृपेने शिष्याला देवाचे दर्शन झाले. गुरुची कृपा मिळण्याकरता गुरुची सेवा करावी व गुरुची आज्ञा पाळावी. एके दिवशी संत तुकाराम महाराज व गंगाधर मावळ दोघेही संतांच्या घरी गेले. आपण दिलेला उपदेश संताजीला किती अनुभवास आला परीक्षा पाहावी. तेव्हा तुकाराम महाराजांनी काय केले पाहिजे. संताजीचा भाव समाधीमध्ये बसले आहे, घाणा सुरू आहे. ते पाहून तुकारामाने संताजीला मिठी मारली. संत धन्य आहे. संताजीची भक्तीची प्रगती पाहून तुकाराम महाराजांना फारच आनंद झाला. कारण गुरुची संपदा ही शिष्य आहे व वडिलांची संपदा पुत्र आहे. तुकारामाने संताजीला विचारले, घाणा कशाचा आहे व तेल कोणते काढले. तेव्हा संताजीने अभंगाद्वारे तुकारामांना सांगितले, निर्गुण हा घाणा गुणातीत जाना, सुहम ध्वनी जाना उखळते. उखळ गाडले सप्त पाताळात, विराटाची मात वेदशास्त्र. उखळ भेदले 21 स्वर्गावरी, टोकिते त्यावरी ध्रुपद. वाजती करकर अनदात कातर, मन पवन थोर बल फिरे. तेल घालून या कुळ हदरले, चेतन काढिले तेल त्याचे. संत म्हणे तुका, हाची माझा घाणा, पावला शिकुना काय त्याची. हे उत्तर अभंगाद्वारे ऐकले तेव्हा तुकारामाला आनंद झाला. तुकाराम महाराजांचे अभंग गाथा रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीमध्ये बुडवले. तेव्हा तुकाराम महाराजांनी उपोषण अशा प्रकारे केले. तेव्हा संताजीने तुकाराम महाराजांचे अभंग गोळा करून ते लिहून काढले व 13व्या दिवशी तुकाराम महाराजांचा गाथा त्यांच्या स्वाधीन केला. त्यामुळे तुकाराम महाराजाला अतिशय आनंद झाला व त्याने उपोषण अशा प्रकारे सोडले. तुकारामांची गाथा लिहून काढली म्हणून अवतरली भूमीवरी संताजीने हे जनतेवर उपकारच केले आहे. संताजी जगनाडे महाराज यांनी तुकारामाची गाथा, शंकर दीपिका, प्रकाश, दीप, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निर्गुणाची लावण्या पाचरची अभंग, तैलसिंधूसह अनेक ग्रंथांची रचना केली आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठला गेल्यावर 40 वर्ष जीवन जगले. त्यांनी जगाला समुपदेश दिला, जगनजागृती केली, समाजाची सेवा केली. त्यांचे अवताराचे कार्य संपल्यावर वयाच्या 75व्या वर्षी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इसवी सन 1699 रोजी अनंतात विलीन झाले. अग्निसंस्कार, मृतिका संस्कार आणि समाजातील पुरवणे हे संत असल्यामुळे यांना समाधीत पुरवले. पुष्कळशी माती टाकूनही त्यांचे तोंड वरच राहत होते. शेवटी लोक कंटाळून गेले. बरीच रात्र झाली. सर्व घरी परतले. माया, त्यांच्या मुलगा बाळूजी हे एकटेच होते. रात्री 12 वाजता तुकाराम महाराज विमानातून बसून त्या ठिकाणी आले. तिथे बाळूजी होते. त्याला तुकारामाने सांगितले की संताचा हो माझा वचन भाग राहिला आहे. त्यावेळेस अभंग तुकाराम महाराज म्हणतात, चारिता गोधनी माझे गुंतले वचन,
आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, तीन मुष्टिका मृतिका देख तेव्हा लोपविले मुख, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. त्याप्रमाणे तीन मुष्टी माती संताजीच्या डोक्यावर सोडली तेव्हा संताचे डोके आत गेले. त्यावेळेस बाळूजीला तुकारामांनी 13 अभंग सांगितले व तुकाराम महाराज निघून गेले. अशा प्रकारे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांचे चरित्र, यांचे कार्य, महत्व अतिशय आहे. संत हे एका जातीपुरते नसून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. या भूतलावर संतांचा जन्मच यासाठी झालेला आहे की भगवंताचा नाम आणि नामाची आख्यायिका या ठिकाणी वाढवणे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी, असे अनेक बहुमोलाचे संदेश श्री संताजी जगनाडे महाराजांनी आपणास दिले आहेत. या ठिकाणी आपल्याला हे विचार आवडल्यास नक्कीच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपलं सर्वांचं धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी.